नमस्कार, मी ललिता असटकर। आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की ही 24.2 ही जी नवीन आवृत्ती आलेली आहे, या नवीन आवृत्तीमध्ये काय बदल झालेले आहेत आणि या नवीन आवृत्तीनुसार आणि याच्यात केलेल्या बदलानुसार आपल्याला THR चेहरा प्रमाणीकरण करूनच वितरित करायचं आहे। तसं पण 1 जुलैपासून आपल्याला चेहरा प्रमाणीकरण करूनच THR वितरित करायचा होता आणि त्यासाठीच आपल्याला EKYC फेस मॅच ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या। कारण जर पूर्ण झाल्या नाही आणि आपण THR वितरित करायला गेलो तर त्या ठिकाणी ते येईल की याचं EKYC राहिलेलं आहे, फेस मॅच व्हायचं राहिलेलं आहे, मोबाईल व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे, अशा प्रकारचं नोटिफिकेशन त्या ठिकाणी येईल। तत्पूर्वी आपण प्ले स्टोअरला जाऊन ही नवीन आवृत्ती अपडेट करून घ्यावी, जेणेकरून जे काही नवीन बदल झालेले आहेत ते आपल्याला पोषण ट्रॅकरला पाहायला मिळेल। आणि आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया की ह्या नवीन बदलासह आपल्याला THR कशा पद्धतीने वितरित करायचं आहे, कसं काय बदल करायचा आहे आणि कशा पद्धतीने चेहरा प्रमाणीकरण करून THR भरायचं आहे। जसं आपण आता डेली ट्रॅकिंगमध्ये जाऊया। डेली ट्रॅकिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला THR आणि SCM याला क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर आपले लाभार्थी ओपन होतील, प्रेग्नेंट वुमन, लॅक्टेटिंग चिल्ड्रन आणि 3 to 6 इयर चिल्ड्रन। आता आपण याला क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला ही THRचे बालकं दिसते। आता एकाचं भरलेलं आहे आणि एकाचं आता यांचं व्हायचं आहे। जसं याचं THR भरत असताना आपल्याला काय करायचं, इथे 3 ऑप्शन आलेले आहेत। THR गिवन 0 डेज, आज 1 तारीख आहे तर 0 डेज दिसत आहे। SCM गिवन 0 डेज, नंबर ऑफ डेज 7, 15 आणि 25। आपण इथे काय करतोय, 25 दिवसाचा THR भरतोय, 25 दिवसाचा THR आणि पॅकेट संख्या जी आहे आपल्याला मोर दॅन 4 करायचं आहे। आता व्हेरिफिकेशन मेथड काय आहे, आता फेस व्हेरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी व्हेरीफाईड झालेला जो फोटो दिसतो आहे आपल्याला, तोच फोटो आपल्याला चेहरा प्रमाणीकरणासाठी वापरायचा आहे। आपल्याला जर तो फोटो बऱ्याचदा आपण काही चुका केल्या असेल, पूर्ण उभा दिसतो आहे, तो मॅच होता आणि काही अडचण वगैरे येत असेल तर मी याआधीचा जो एक व्हिडिओ केलेला आहे, जो रिकॅप्चर फोटो, म्हणजे परत प्रोफाईलमध्ये जाऊन आपण जेव्हा आहे ते त्याचं प्रोफाईल बघून त्या ठिकाणी जो रिकॅप्चर येतो तिथे येऊन हा फोटो व्यवस्थित तुम्हाला रिकॅप्चर करून घ्यायचा आहे। जर काही प्रॉब्लेम नसेल तर इथे जो दिसतो तोच फोटो फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे। इथे गोल्ड डॉट दिसते, त्याला क्लिक करा, क्लिक करून आपल्याला प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर आपल्याला इथे फोटो काढायसाठी कॅमेरा ओपन होईल। इथे आय ब्लिंक करायचं, स्ट्रेट फेस, नो ह्युमन डिटेक्टेड। आता यात आपल्याला दिसत आहे की 2 मेसेज आले आहे की डोळे उघडझाप करा, चेहरा सरळ ठेवा। चेहरा सरळ ठेवल्यानंतर परत मेसेज आला की पडताळणी होत आहे आणि त्यानंतर चेहरा प्रमाणित झाला म्हणून असं ग्रीन टिक आलेली आहे। सोबतच आपण पुढे बघूया की परत आपण 25 दिवसाचा THR वितरित झाल्याचा सुद्धा मेसेज या ठिकाणी आलेला आहे। आणि अशाच प्रकारे आपण आता जे व्हिडिओमध्ये जे बघितलं आहे तर ते डेली ट्रॅकिंगमध्ये जाऊन आपल्याला 24.2 मध्ये ज्याप्रमाणे बदल केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला लाभार्थ्यांचा THR 1 जुलैपासून भरायचा आहे। आणि त्यासाठी EKYC आणि फेस मॅच हे कंपल्सरी आहे। त्यामुळे राहिलेले जे लाभार्थी आहे ते थोडं लवकर करून घ्या, जेणेकरून त्यांचा THR भरायला मदत होईल आणि आपलं काम जे आहे 100% सुद्धा दिसेल। थँक्यू।